नक्कीच आपण बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एका बाजूने असेल मीत इलेव्हन आणि त्यांना फाईट करेल वायपी स्पॉट. दोन्ही संघादरम्यान हा सामना पाहायला मिळेल. डुवाय डायची मॅच आपल्याला पाहायला मिळत काही शंका नाही आहे. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय मीत इलेव्हन संघाच्या माध्यमातून आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय वायपी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डायचा फटका, मध्ये क्षेत्र मात्र खाली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. संघ मात्र जिंकेल तो नक्कीच टॉप 4 मध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल काही शंका नाही आहे. दोन संघाने जरूर आपला स्थान निश्चित केले, सूरज स्पोर्ट आणि माऊली एंटरप्राइजेस. आणि या संघादरम्यान नक्कीच एक संघ अजून आपल्याला प्राप्त दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे. शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अप्रतिम झेल पकडला जातोय. फलंदाज होईल फेल, बॅक डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निलेशला पण पाहतो ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर कुठेतरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेटचा पत्र मला पाहतो. दोन्ही संघ मात्र तेवढ्या ताकदीचे पाहायला मिळतात. मीत इलेव्हन आणि वायपी स्पोर्ट हा सामना मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळत काही शंका नाहीये. बाद में हो जाएगा क्या? करना कुछ उसके लिए क्या लगेगा फिर काट के फिर होल मार के लाना पड़ेगा. किधर होल मार के देंगे अपने को? तुम्ही तर समजा तुमची नॉकआउट आहे ना, हे जाऊन तुमचा आहे ना 50 नाही रोशनदा दोघांची मग करा इथं मांडवली. कुठं कर जरा इव्हिनिंग करेन ना जरा कॉलेज मला. नक्कीच विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावरती पाहायला मिळतो आपल्याला. साहिल हा गोलंदाज पुन्हा एकदा बॅटने केल्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ चेंडू जास्तीत ठेवण्याचा प्रयत्न करतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर कमबॅक आणि कमबॅक मीत इलेव्हन संघाच्या माध्यमातून केला जातो. या संघाचे प्रोप्रायटर अर्थातच मालक आपल्याला पाहायला मिळतात साईनाथ दादा पाटील आणि श्रीकांत दादा मगर. संघ मालक आहे, त्याने अफलातून कामगिरी त्यांच्या संघाच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये
साहिलच्या माध्यमातून कुठे ना कुठे आपल्या संघाला जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. महत्वाचे 2 विकेट जरूर पतंग केलेत. या सामन्याची गोल्डन विकेट अर्थातच अक्षयला मात्र शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतावा लागलाय. तेजसला मात्र शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतावा लागलाय. पुन्हा एकदा बॅक पण पुढे लावून खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे परंतु सोपा झेल कन्वर्ट करू शकले नाही. तिथपर मिळतील 2 धावा. पण त्याचा षटक समाप्तीचा इशारा येईल त्यानंतर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. प्रति षटकामागे 6.00 सरासरी धावसंख्या मेंटेन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. कुठे अगदी पाहायला गेलं तर 4 षटक आहेत आणि 4 षटकामध्ये 50+ धावा जरूर जोडाव्या लागतील वायपी स्पोर्ट्स संघाला. कारण समोर मीत 11 संघामध्ये अनेक फलंदाज पाहायला मिळतील. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. एक सामना मात्र जरूर त्यांच्या माध्यमातून विन केला आणि एक मात्र लुजर राहिला. त्याच अनुषंगाने डू ऑर डाय ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. पहिलं षटक प्रतिम राहिला. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यानं 2 महत्वाचे मोठे मोठे टिपले. अतिशय दिमागदारी स्पर्धा आणि या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर खूप काय आहे मित्रांनो. कारण अंतिम लढत देखील होऊ शकते एखाद्या संघासाठी. कारण डू ऑर डायचा सामना आहे. या 2 संघातनं जो संघ हरेल तो या स्पर्धेमध्ये रजा घेईल. नॉकआउटचे सामने आता सुरू होत आहेत मित्रांनो. कोणीतरी आता करो आणि मरो अशी परिस्थिती. एका बाजूने खिंड तर दुसऱ्या बाजूने शत्रू. आणि नक्कीच एक ऐतिहासिक घटना सांगू इच्छितो. जेव्हा तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावर चढाई करत होते तेव्हा त्यांच्या सोबतीला जे आपले मावले होते जेव्हा ते वरती चढले तेव्हा कुठेतरी त्या दोरावरनं वरती चढत असताना शत्रू तुटून पडले होते. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू आणि यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. विकेटचं पतन. तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाणा किल्ल्यावर शत्रूशी झुंज देत असताना जेव्हा गतप्राण झाले आणि सर्वत्र मात्र हाकार उडाला. कुठेतरी मुघलांची सेना जेव्हा आपल्यावर वर्चस्व गाजवत होती हा इतिहास आम्हाला माहिती आहे मित्रांनो. तिथे मात्र शेलार मामांचं जे वाक्य आठवतं जेव्हा आपल्या स्वराज्यातील हिंदू जे मावले होते ते मात्र पळत होते इकडे तिकडे. हाकार माचला होता आणि तेव्हा मात्र शेलार मामांनी म्हटलं होतं की गडावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा. कारण गडावरचा दोर त्यांनी कापून टाकला होता आणि तशी परिस्थिती ते पाहायला मिळते. यावेळी मात्र फटका सुरेख आहे आणि चेंडूला भिडकावून दिलाय. किती धावा मिळते तिथे 2 धावा दरम्यान एकवटल्या गेल्यात. तर आयवा झेल साठी देखील पारितोषिक आहे आणि आपण पाहतो मित्रांनो क्षेत्ररक्षक नाहीतर प्रेक्षक आता सीमारेषा पलीकडे तैनात झालेत आयवा झेल टिपण्यासाठी. कारण विस्फोटक फलंदाज त्यांना माहिती आहे स्टँड अँड डिलिव्हर फटके त्याच्या माध्यमातून खेळता येतील का. समोर त्या दिशेने फटका खेळून काढलाय आणि फटका सुरेख आहे. 1च धाव मिळते. धावसंख्या 9 झाली आहे. फुलकावर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं. इथून गैर चेंज करावं लागेल कारण नॉकआउट सामना इथे डू ऑर डाय करो आणि मरो अशी परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये इताडे प्रीमियर लीग 2025 सुरू आहे आणि इताडे प्रीमियर लीग ही ट्रॉफी कोण उचलेल, कोणता संघ उचलेल आणि कोणता संघ मालक उचलेल, कोणता कॅप्टन उचलेल, कोणता तो मोठा खेळाडू असेल नशीबवान खेळाडू असेल जो मालिकावीराचा पुरस्कार पटकावेल.
कोण पटकावेल बेस्ट बॅटर, कोण जिंकेल बेस्ट बॉलरची ट्रॉफी आणि कोणाला मिळेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उडत लाईन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी मात्र आडवा बाटना स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय आणि किती धावा मिळतील हा आणि नॉची कॉलिंग तिथे पाहायला मिळाली होती, परंतु 11 धावा दाफलकावर जोडल्या गेल्यात. 4 चेंडू 11 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये साहिलनं चांगली गोलंदाजी केली. 6 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या आणि दुसरं षटक भाऊ ते देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. चांगला खेळ बॅटिंग करणं टीमला करावं लागेल. इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला या मॅच मध्ये एंटर करावं लागेल. हा चेंडू देखील सुंदर आहे, पूर्णपणे सफल झाले होते. अपील कशाची केली होती मला समजलं नाही. स्टम्प्स खुले सोडले होते, शफल करून आतमध्ये आले होते, परंतु चेंडू पायांवर आदळला. स्ट्रायकिंग एंडवर जितेश हा विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो. रन मशीन म्हणून ओळखलं जातं. चेंडू यावेळी मात्र सॉफ्ट हँडेडली डिफेन्सिव्ह स्ट्रोक. तिथे मात्र सन्मान दिला चेंडूला, कारण दडपणाकडे खेळतो संघ. माहिती आहे की इथून कुठेतरी आता सावध पवित्रा देखील उचलावा लागेल. जेव्हा खराब चेंडू येतील त्यांचा खरपूस समाचार आपल्याला उचलावा लागेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु धावांचं कुठेतरी वालवंट आता चौबाजूने पसरलाय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 12-13 झाली आहे दाफलगावर. आणखी 2 षटकांचा खेळ आता पाहायला मिळेल उर्वरित या पूर्वार्धामध्ये. आणि चांगली बॅटिंग करावी लागणार आहे इथे जितेश अँड कंपनी या टीमला. एका बाजूने मित 11, दुसऱ्या बाजूने वायपी स्पोर्ट्स संघामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जितेश एक मोठा मासा आहे, मोठा फलंदाज आहे, परंतु जितूची बाट चालणं फार गरजेचं आहे मित्रांनो. मोठे फटके येतील का, इथून गेअर चेंज करेल का. सध्याची जर पाहायला गेली इनिंग तर फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये गाडी पलवताय जितू, आणि इथून थर्ड, फोर्थ आणि 5th गिअर देखील इथे मात्र टाकावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. दिमागदार स्पर्धा, भव्य आणि दिव्या या स्पर्धेचं आयोजन झालंय. या स्पर्धेमध्ये टिकून राहणं तितकं महत्वाचं असेल मित्रांनो. राऊंड द स्टंप्सने पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅट फेकली चेंडूवर. स्क्वेअर ऑफ द विकेट आणि नशिबाचा चौकार येतोय. तर नक्कीच चांगली स्पर्धा आहे आणि तितकं चांगलं दृश्य देखील टिपलं जात आहे. 2 कॅमेरे आपण पाहतोय आणि NTC लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी देखील पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू सुरेख लाऊड अपील केली आहे. क्या बात आहे. भन्नाट वेगाने चेंडू 4ही मुंड्या चित करतोय. ब्लॉकलचा वेद क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओके, थँक्यू. 2 चेंडू झाले आहेत. धाव संख्या 17 या आकड्यावर पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. यावेळी फटका सुरेख आहे. किती धावा मिळते गॅप मध्ये. चेंडू जाईल का. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा दरम्यान पळून काढल्या गेल्या आहेत. धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 या आकड्यावर जाऊन ठेपली आहे. जितेश आणि जितेश हेच आता मात्र वाक्य प्रत्येकाच्या तोंडी आला असेल, कारण जितेशच्या बाट मधनं धाबा येणं गरजेचं आहे.
यावेळी मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच करण अंबाला या नावाने त्याला इताडे गावामध्ये संबोधलं जातं. वन साइड हिरो आहे आणि वन साइड हिरो आहे इताडे गावचा करण अंबाला. वन साइड हिरो ज्याला म्हटलं जातं. अनेक स्पर्धा मित्रांनो खेळत असतो आणि जितेशला मी पाहत असतो. जितेशकडे ती क्षमता आहे. डॅशिंग क्रिकेटर आहे, पिन चिटिंग फलंदाज आहे आणि क्लासिकल फलंदाज म्हणून ज्याने भिवंडी परिसरामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राऊंड द स्टंप्स त्याच्यासाठी. यावेळी मात्र लाईन पाहावी लागेल. वाईट चेंडू आहे. बॅटच्या संपर्कात जर चेंडू आला असतं कदाचित बॅकवर्ड बाउंड्रीला चेंडूला फेकून दिलं असतं. आमच्या समेत विशाल आहेत ते देखील चांगले क्रिकेटपटू आहेत. विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची देखील ख्याती आहे आणि स्कोर कार्डच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. गुणलेखक समालोचकाचा पाठीचा कणा असं म्हटलं जातं. मोठी विकेट आहे इथे आणि जे टिपला साईड का चेंडू साला सीमा पार जितेशच्या बॅट मध्ये येतोय. नशिबाचा संघर्ष करणारा षटकार. कारण हा झेल या संपूर्ण स्पर्धेतील एक महत्वाचा झेल होता. नॉकआउट मॅचेस मध्ये अशा प्रकारचं चित्र कमी पाहायला मिळतं. 21 धाबा दाफलकावर झाल्यात. सॉरी 26 धाबा झाल्या दाफलकावर आणि इथून मात्र पुढचा काळ किती महत्वाचा असेल. एक धाब एक वडली. दुसरीचा प्रयत्न होईल का तिथे. एकच धाव एक वडली गेली. करण अंबाला इताडे जितेशची ती विकेट होती. वन साइड हिरो या मॅच मध्ये दमदार कामगिरी करावी लागणार त्याला माहिती आहे. आणि एक काल जर पाहायला गेला काही कालापर्यंत जीव मात्र धोक्यात होता आणि कुठेतरी साहिल तिसकर खूप मोठी चूक करतोय. झेल देखील ड्रॉप झाला त्यानंतर मात्र षटकार देखील मिळाला. सोने पे सुहागा कशाला म्हटलं जातं त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये जितेशच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळतोय. आणि आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत असतो की एखाद वेळा जो झेल पकडला देखील जाऊ शकत नाही तो झेल पकडताना आपण पाहत असतो. एखाद वेळी साधा सोपा झेल देखील सुटताना आपण पाहत असताना एक क्रिकेट आहे मित्रांनो. इथे काही घडू शकतं काही बिघडू शकतं. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा हा खेळ आहे मित्रांनो. अंतिम षटक स्लॉगवर हाणामारी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि या षटकाची जबाबदारी आता मात्र स्वीकारली गेली आहे. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये येतोय. आपण पाहतोय मित्रांनो तनयच्या छोट्याशा खांद्यावर आता संघाची भली मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे. मजबूत खांदे ठेवावे लागतील इथे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण अंतिम हाणामारीचा आणि स्लॉगवरचा षटक ओव्हर द लाईन आहे. यावेळी मात्र चेंडू हलवा चेंडू होता. लॉलीपॉप म्हटलं जातं क्रिकेटमध्ये मारण्यायोग्य चेंडू परंतु एकही धाव त्या चेंडूवर मिळत नाही. ओव्हरीत 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या आपण पाहतो 26. 5 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील. गोलंदाज पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. चेंडू लगेच 6च्या बाहेर फेकला जातोय. पिचिंग चुकीची. टप्पा चांगला होता. पुलर लेनचा चेंडू वाईट चेंडूची सांगता होते. 27 धाबा दाफलकावर. विकेट अटॅक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे.
28 झाले. 28 धावा झाल्या फलकावर. यावेळी देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ चांगले चेंडू फेकलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या मिथिलेवान या संघानं. ₹551 पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाला गणू वेलेकर यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज 551 विकेट हॅट्रिक साठी. लाईन पाहावी लागेल. उजव्या स्टिकच्या बाहेर फेकला चेंडू. वाईड आले त्या षटकामध्ये जरूर, परंतु डॉट चेंडू देखील आले. 2 डॉट चेंडू आणि 2 वाईड्स देखील फेकलेत. इथून चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजी दोघांनाही करावी लागणार आहे, कारण दोघांनी आपल्या संघाची धूळ आता हातामध्ये उचलली आहे. हा चेंडू सुरेख आहे आणि या चेंडूवर मिळते या मॅचची बिग विकेट. जितेशला मात्र परतीच्या प्रवासाला परतावा लागताय. होतोय यावेळी मात्र चांगला चेंडू ड्रॉप सीन का हिरो त्यांना इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. जखडून आणि बांधून ठेवले. पायाला बेड्या बांधल्या टोकल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅकफुट ढकलला जातोय बॅटिंग करणारा संघ. यापुढे शॉर्टपुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे शॉट फाईन लेगला आणि झेल टिपण्याची संधी केली नाही, तिथे प्रयत्न देखील केला नाही. 1 बाउंड चेंडूला हाताळला. 2 धाबा दरम्यान एकवटल्या गेल्या. या 2 धाबांच्या मदतीनं धावफलक 31 हा 31 धाबा. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर केली आहे तनयने. सर्व फलंदाजांना शांत ठेवलाय. पुढचा बॉल अंतिम चेंडू ओव्हर द स्टंप्स पंचाच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा. यावेळी फटका सुरेख आहे. चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. या चौकाराने आता मात्र कुठेतरी अशा पल्लवित होतील 35 धाबा फलकावर आणि जिंकण्यासाठी 36 धाबांची गरज. राजे
सामने देखील आपल्या खेळवायचे आहेत. एका बाजूने लेट अजय स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट एवन जोडी हा संघ. तिसरी फाईट आहे आजच्या दिवसातील. चालू असलेला रंगतदार सामना मीत 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट वायपी स्पोर्ट्स. आणि आता एक महत्वाची लढत तिचा टॉस आपण करतोय. तर एका बाजूने IPL असा नाना आहे आणि दुसऱ्या बाजूने ग्रामस्थ मंडळ इताडे. तर दोन टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. मारुती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. विलासजी परशुराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि उपस्थित मान्यवरांचा खऱ्या अर्थाने सरसेस स्वागत असेल. यायचं आपण आपलं देखील इताडे प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक हार्दिक सरसेस स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ इताडे असा कॉल आहे आणि थोडा इंटरेस्टिंग इथे IPL ही बाजू पडली आहे. इथे टॉस जिंकलाय एवन जोड टीमच्या कॅप्टन आणि काय डिसिजन असेल. 4 षटकांचा सामना आहे. बॅट फर्स्ट अगेन्स्ट चांगला संघ आहे. 4 षटकांचा सामना. कोणत्या फलंदाजावर जास्त विश्वास आहे? आमच्या सर्वच फलंदाज चांगले आहेत. सर्वांवर जास्त विश्वास आहे. 11च्या 11 खेळाडू चांगला खेळ करतील. परंतु कोणत्या गोलंदाजांपासून आपला धोका असेल आणि त्यांना कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न कराल? गणेश वेलेकर हे खूप चांगले बॉलर आहेत. गणेश पासून थोडासा सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न असेल. टॉस आपण हारला तर समोर चांगला संघ आहे. बॅट फर्स्टचा डिसिजन घेतलाय. आपला प्रथमतः गोलंदाजी करत आहे. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? गोलंदाजीच केली असती. म्हणजे मनासारखं घडलंय. दोघांच्या मनासारखं झालंय. परंतु या मॅच मध्ये महत्वाचं सांगायचं गेलं तर बॅटिंग चांगली समोर संघामध्ये. आपण कोणत्या गोलंदाजावर जास्त विश्वास ठेवाल? मी स्वतः आहे, ऋतिक आहे, मयूर आहे, विपुल आहे. स्वतःवर देखील विश्वास आहे आणि इतर गोलंदाजावर देखील विश्वास आहे. तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी आपण देखील कराल. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. जाऊयात मॅचच्या दिशेने. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेगाय. लाजवाब स्ट्रोक चेंडू लॉंग ऑन सीमा पार. दमदार षटकार. तर दरम्यान रमेश परशुराम पाटील आणि विलास परशुराम पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्या उपस्थित मान्यवरांचा मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने नाव पुकारतो आपण. या आपलं देखील सरसेस स्वागत या स्पर्धेमध्ये. अतिशय दिमागदार स्पर्धा. आज इताडे गावामध्ये पुण्यांदा दिवाळी साजरी केली जाईल. पटका फसलाय की काय? चेंडू लॉंग स्टॉप एंडला बीट करून निघून चालाय सीमा बार. चौकार. आज जमल्यान मैदानी पोर क्रिकेट खेळताना खेळ त्यांनी मनाने ठेवल्यान स्पर्धा जणू पाठीवर ढाल. आज इताडे गावानं हायच्या शक IPL. आज इताडे गावानं हल्ला चढवलाय. 3 चेंडू मध्ये तब्बल 12 धाबा खर्च केल्यात अक्षरने. कमी लक्ष समोर ठेवलं होतं. 36 धाबा बनवायच्या आहेत आणि उर्वरित 36 धाबा बनवण्यासाठी आता मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल हे माहिती होतं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. फटका दमदार आहे. चेंडू जाईल का? 1 बाउन्स घेऊन. परंतु क्षेत्ररक्षक तिथे आले आणि 2 धाबा दरम्यान 1 वडल्या जातात. 2 धाबाने वाढती धावसंख्या 14-14 या आकड्यावर जाऊन ठेवली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार आणि 2 दुहेरी धाबा साहिल तिस्करच्या माध्यमातून आल्यात. साहिल तिस्करने एक झेल सोडला होता. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळी क्या बात आहे. देखना स्ट्रोक आणि चेंडूला
भिडकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. आता मात्र ऑन फायर झालाय. झेल सोडला होता फर्स्ट इनिंग मध्ये. साहिल तिसकर सांगतोय की हा सामना मी नक्कीच आपल्या टीमच्या खिशामध्ये टाकेल. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धाबा बनवल्यात आणि आणखी एक चेंडू आता शिल्लक आहे. अक्षय पुन्हा एकदा यावेळी आणखी एक चांगला स्ट्रोक आणि एक वेळा चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. तर विलासजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं देखील सरसे स्वागत या स्पर्धेमध्ये. इताड्या गावची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन झालंय. आयोजन खूप सुंदर आहे. या स्पर्धेचं जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर चांगली संकल्पना. तब्बल 24 धाबा जोडल्या गेल्या दाफल कापार. दुसऱ्या षटकामध्ये स्वतः जितेश आलाय. चेंडू सुंदर आहे जितेशचा. वेगवान गतीने फेकला होता चेंडू. पहिला चेंडू सुरेख राहिलाय. पहिलं षटक बॅटिंग करणाऱ्या संघाच्या नावावर राहत आहे कारण तब्बल 24 धाबा जोडल्या गेल्या. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स खोदून काढलाय. समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह. फटका सुंदर आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता चतुराईनं 2 धाबा कंप्लीट केल्या. शाहीरचा वेग होता खऱ्या अर्थाने त्या धावेमध्ये. आणि शाहीर 2 हायवाजेल झालेले आहेत. एक दैवत वेलेकर आणि क्रिश पाटील एक छोटासा पोरगा आहे. तब्बल 800 रुपयाचे बक्षीस या ठिकाणी हायवाजेल साठी आहे आणि ते बक्षिसांचे स्पॉन्सर आहेत. 500 रुपयाचे स्पॉन्सर आहेत श्री भगवान शेठ पाटील बेबी स्पोर्ट्स आणि 300 रुपयाचे स्पॉन्सर आहेत जगन शेठ पाटील जानू स्पोर्ट्स. इनिंग ब्रेक मध्ये या मित्रांनो, तुम्हाला 800 रुपये भेटून जातील. यावेळी चेंडू सुरेख आहे. चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतो. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. ही शैली आहे मित्रांनो जितेशची. थोडासा कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एंटर होतोय. जितेश ऑन फायर झालाय कारण 4 चेंडू मध्ये मात्र 2 धाबा खर्च केल्यात. पुढचा चेंडू राऊंड द स्टंप्स. हा चेंडू देखील सुंदर पाहायला मिळतोय. असं काय खाऊन आलाय जितेश कारण सलग 3 चेंडू आता निर्धाव फेकलेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर मात्र सलग 3 चेंडू निर्धाव आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने जितेश. तर अभिकांतजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. इताडे गावचे उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. इताडे गावच्या मान सन्मानाची स्पर्धा. आणखी एक चेंडू भन्नाट वेगाने. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय. बाउन्सिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. तिथे 2च धाबा खर्च केल्या आणि धावफरकावर धाबाची टोटल 26. 12 चेंडूच्या संपतीनंतर या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी.
या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी. नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सर्व खेळाडूंसाठी तसेच सर्व ग्रामस्थांसाठी केलेली आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी, इथे उपस्थित राहावे. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवली चे सदस्य विलास परशुराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी मी विनंती करतो आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक विनायक पाटील आपण आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करावा. बारा चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. इक्वेशन सोपं आहे कारण 26 धाबा झाल्या. 36 धाबांचं माफकाचं लक्ष समोर ठेवून उतरला होता साहिल तिस्कर अँड कंपनी हा संघ. मी तिलेबन हा संघ मित्रांनो हा चेंडू सोडून दिलाय. 12 मध्ये 9ची गरज असेल. इथून वाईट चेंडू पाहायला मिळतोय. कॅमेरा या ठिकाणी साई सन्मान होत आहे. विलास परशुराम पाटील ग्रुप ग्रामपंचायत इताडे किरवलीचे सदस्य आहेत. षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. साहिल ऑन फायर. दिले पण आम्ही त्यांना पूर्णतः याने दिला आणि त्यावेळी जर पूर्णतः याने दिला तुम्हाला 15,67,000 लिलाव झाले बरोबर. मग तुम्ही त्यांना दरम्यान आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक रविकांत सीताराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. धन्यवाद काका, तुम्ही या स्पर्धेत आलेत. आपल्या गावच्या स्पर्धेची शोभा वाढवली. तो विषय विनायक पाटील नाही पण तसं काय होतं माहिती आहे का. आता कसं होतं समजा आपण एखादा घेतला ना एकटा तर आपल्याला पूर्णतः माहिती नसतं. धन्यवाद आपण आलेत. दरम्यान मी विनंती करतो रविकांत पाटील यांना विनायक पाटील यांचा आपण सत्कार करायचा आहे. एक चांगले व्यक्तिमत्व इताडे गावचे विनायक पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद आपण आलेत. स्पर्धेची शोभा वाढवली. तसेच या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटील सुद्धा उपस्थित आहे. त्यांनी स्वागताला नकार दिलाय पण त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. गाडी दे बघ, गाडी ठेव. याला दे, सुधीरला दे, सुधीरला दे. या ठिकाणी हैवाजेल क्रिश पाटील छोटासा नन्नासा खिलाडी आहे भाई. हॅलो मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 500 रुपयाचे पारितोषिक विनायक पाटील या आपल्या हस्ते या ठिकाणी 800 रुपयाचे पारितोषिक आहे. क्रिश यास देत आहे. तसेच दैवत वेलेकर आपण या हायवा जेल साठी या ठिकाणी तब्बल 800 रुपयाचे पारितोषिक आहे. 500 रुपये श्री भगवान शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तसेच 300 रुपये जगन शेठ पाटील सरपंच इताडे यांच्याकडून आहे. अभिनंदन. असेच मैदानाच्या आतमध्ये पण घ्या मित्रा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे आणि त्याने फलंदाजी करताना बनवल्या धावा 34 आणि गोलंदाजी करताना 2 विकेट सुद्धा घेतलेले आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिलाडी आहे साहिल तिस्कर. मी विनंती करतो विनायक पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांना मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. 2-3 द्या. तसेच या आपल्या हस्तेही द्या. तसेच महेश पाटील आपल्या गावचे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्या हस्तेही आपण देतोय. अजून दे ना महेश.
कॅप आहे, मेडल आहे. तब्बल 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 14 बक्षीस आहेत या मॅन ऑफ द मॅच साठी. साईनाथ शेठ पाटील, श्रीकांत दादा मगर, अक्षय सुरेकर, विशाल मधुकर पटुले, साहिल जानू तिस्कर, निखिल दादा दत्ता सुरेकर, रोहित सुदाम वेलेकर, दैवत एकनाथ वेलेकर, अभिषेक वासुदेव पाटील या सर्वांच्या माध्यमात